खूप चांगलं स्ट्रोक खेळले गेले. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले बॅटर सुशांत. सुशांतच्या सोबतीला रिच आणि बॉलिंग साठी बॉबी. याबाबत देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आज दत्त 11 सायन आणि त्यांच्या विरुद्ध टीम बाबू 11 सांताक्रूज. आज या क्रीडा स्पर्धेचा नो बॉल. पंचांनी दंडित केला गेला की हा बॉल तुला पुन्हा टाकावा लागेल. चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. पंचांनी ते हेरलं. चान्स घेतला बॉलरने बट बॉबीला पकडलं आणि नो बॉल. या बॉलला देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. थांबवलं तिकडे पुन्हा एकदा नो बॉल. चेक केलं जाईल आणि आमचे अंपायर की पहिला प्लेयर बाहेर आलाय का आपण चेक करूयात. नो बॉल आहे. थोडी चुकी केली. फिल्डरने शॉर्टकट मारायला गेला आणि अगोदरच पहिलं आलं बाहेर आला. त्यामुळे त्या सर्कलच्या बाहेर तुम्ही पहिला येऊ शकत नाहीये. आमचे अंपायर प्रत्येक गोष्टीवर लक्ष लावून आहेत. त्यामुळे तुम्ही शॉर्टकट मारू नका. लाईफ मध्ये शॉर्टकट तुम्हाला सक्सेसफुल करणार नाहीये. सुशांतने एक चांगली बाउंड्री लगावली पण त्यानंतर कुठेतरी स्कोर शांत झालाय. या बॉल देखील डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका पाहिला गेला. सुशांत अतिशय सुंदर फटका. 4 रनसाठी प्रॉपर गॅप मध्ये स्ट्रोक खेळत असताना कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये आणि 4 रन मिळतील. प्रॉपर फ्लिक केलं. रन झाले 10. बॅटिंग करत असताना दत्त 11 सायन त्यांच्या विरुद्ध बाबू 11 सांताक्रूज. आज हा संघ इनॅक्शन मध्ये इकडे खेळतोय. याच्या अगोदर रॉयल चेंबूरने एक चांगला खेळ केला बट चिंतामणी युवांशने पण फाईट केली थोडी मॅच. या बॉल देखील एक ड्राईव्ह केला गेला बट फटका थोडा मिस टाइम झाला. फटका फसला सुशांतचा. रन मात्र तिकडे सिंगलने 11 रन धावफलकावरती. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि सोन्याची चैन. यावर्षी कोणाला मिळेल? सोन्याचं लॉकेट आहे बेस्ट कॅप्टन साठी. या बॉलवर देखील समोर कडक फटका 4 रन साठी. बैटर रिच. आर फॉर रिच आणि आर फॉर रन. क्या बात है. रिच नावच त्याचं रिच आहे. आणि स्कोर पण त्याने प्रॉपर बनवलाय. रन झाले 15. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगला स्कोर केलाय दत्त 11 सायन. या बॉलवर व्हाईट बॉल. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा उद्या फायनल डे असणार आहे. या बॉलवर नॉन स्ट्राइक एंडला चान्स होता. बॅटर आउट. उद्या एक मॅच पण असणार आहे प्रेक्षणीय. श्री सिद्धी पॅकर लेजंड आणि श्री सिद्धी पॅकर ज्युनियर
ज्युनियर आणि सिनियरची अशी मॅच आहे, ती मॅच पण बघायला एक वेगळी मजा येईल. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. सर्व मुंबईकर इकडे गर्दी करतात. कोणी ट्रेनने आलंय, कोणी बाईकने आलंय, कोणी ओला उबेरने आलंय आणि दादर शिंदेवाडीमध्ये मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर्व या परिसरातील स्थानिक नागरिक पण मॅचचा आनंद घेतात. कोणी बिल्डिंग वरून बघतात, कोणी खिडकीतून बघतात. बॉलिंगसाठी कृष्णा येतात कल्याणचे, चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत, खूप चांगले बॉल कट करतात. न्यू बॅटर सुशांत निकम. एक सुशांत आउट झाला, दुसरा सुशांत आलाय. दरवर्षी या टुर्नामेंटचं आयोजन 42वे पर्व श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं एक मोलाचं योगदान राहिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत असताना एक मोठं कार्य त्यांचं या परिसरात पाहिलं गेलं. बडळा विधानसभेमध्ये एक वेगळं वर्चस्व राहिलंय. 16 रन, 1 विकेट गेले. बॉलर कृष्णा, स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत. पहिलाच बॉल आणि तिकडे पहिल्याच बॉलवर क्विक फिल्डिंग, पण थोडी मिस फिल्डिंग, कीपर कडून थोडी चुकी झाली. दत्ता 11 सायन आणि त्यांच्या विरुद्ध बाबू 11 सांताक्रूज. जो ही मॅच जिंकेल तो रॉयल चेंबूर संघासोबत खेळेल. या बॉलवर पण टॅप केला गेला, एक चांगला फटका तिकडे. बॉल आतमध्ये येईल आणि रन तिकडे सिंगलने पुढे जाईल. 17 रन झाले. दत्ता 11 सायन संघ मॅच मध्ये चांगल्या प्रकारे रन केलंय. आमच्या सोबत आज संतोष वराडकर आणि त्यांची टीम, रोहित, त्यानंतर विघ्नेश, विराज, बाबू, सर्व आमचे कॅमेरामॅन. या बॉलवर देखील ड्राईव्ह केल्या गेल्या, तेवढी चांगली फिल्डिंग बॉबीची. बॉबीने खूप चांगलं बॉडी बॅलन्स केलं तिकडे आणि बॉल सर्कलच्या आतमध्येच ठेवलाय. रन बॉलर कृष्णा. या बॉलवर स्टेप आउट झालेत, फ्लिक केले गेले. स्कोर झाला मात्र इकडे 19 रन झालेत. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. प्रॉपर बॅटवर बॉल आला नाहीये, डायरेक्ट हिट तिकडे लागलाय जरूर. आणि अंपायर मात्र रिव्ह्यू घेतील. थर्ड अंपायर. क्रिकेटला आता खूप चांगले दिवस आलेत. पहिलं थर्ड अंपायर वगैरे नव्हतं, आता अपग्रेड झालंय. नॉट आउट आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. स्कोर मात्र तर इकडे पाहिलं तर 20 20 रन झालेत. श्री भवानी माता सुवर्ण चषक 2024 हे 42वे पर्व. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. तिकडे
नाव स्ट्राईक एंडला फेकी करतील बट रन तिकडे सिंगल कंप्लीट होईल. 21 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झाला 21 मध्ये. बॅलन्स चालू आहे टीम दत्त 11 सायन. उर्वरित 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये पाहूयात किती रन्स करतील. एक 3 ओव्हरमध्ये 30चं जरी कॅल्क्युलेशन ठेवलं तरी खूप आहे. 51 52 पण या ग्राउंडवर फाईट आहे. एलईडी लाईट्स पण आपल्या चालू होत आहेत. मग अशी 50 नो लॉस चेस पण केला. आज दिवसभरामध्ये खूप चांगली अपडेट पाहिली गेली. भारतीय संघाने पण आज खूप चांगली कामगिरी केली. नितेश रेड्डीचे पहिलं 100 आणि वॉशिंग्टन सुंदरने एक हिस्ट्री आज क्रिएट केली. 50 रन मारले बट त्यात एकच बाउंड्री आहे. बाकी सर्व सिंगल डबल आणि खूप क्लासिकल अंदाजामध्ये आज भारतीय संघाने कामगिरी केली आहे. परदेशात 21 रन झाले. तिसरी ओव्हर घेऊन परांगण बॉलिंगसाठी परांगण येतात. कल्याणचे अजून एक चतुर खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट परांगण पण खेळलेत आणि त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. एकवीस रन विकेट. परांगणकडे पण क्षमता आहे की स्कोर थोडं थांबवण्याची. बट दत्त 11 सायनने पण स्ट्रॅटेजीने क्रिकेट खेळत अजून एक चांगली इनिंग ते बिल्डअप करू शकतात. उर्वरित 18 बॉलमध्ये फक्त मॅच पुढे बिल्डअप करायची आहे. बॉलर परांगण या बॉलवर लेग ब्रेक आणि तिकडे एज घेतली गेली. स्ट्राईक एंडला फेकी केली. चुकीला माफी नाहीये. बॅटर आउट. कुठेतरी बॅटर सुशांतने थोडी घाई केली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पार्टनरशिप चांगली बनत होती मात्र ती तुटली. न्यू बॅटर मनीष येतात. 21 लॉस ऑफ 2 विकेट. मनोज न्यू बॅटर मनोज आहेत. लेफ्टी बॅटर आहेत. बाबू 11 सांताक्रूज पण मॅच सोडणार नाही आहेत. ते पण मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. काही कल्याणचे खेळाडू आहेत संघामध्ये आणि आज पण श्री सिद्धी पॅकरचा एक इतिहास आहे की नवीन संघ. काल मुक्तादेवी पॅकरने एक खूप चांगला खेळ केला. म्हणजे चान्स घेतात, आपला परफॉर्मन्स दाखवत. नवीन खेळाडू दरवर्षी पाहायला मिळतात. प्रॉपर डबल बॉक्सचं क्रिकेट इझी नाहीये. मुंबईत येऊन डबल बॉक्स खेळणं आणि डबल बॉक्स आता कुठेतरी कमी झालंय. पण ही एक क्रीडा स्पर्धा जी तुम्हाला डबल बॉक्सने खेळणं महत्वाचं आहे. त्या रूल फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. डबल बॉक्समध्ये पेशन्स, जशी टेस्ट क्रिकेट आहे तसं मला असं वाटतं अंडरआर्ममध्ये डबल बॉक्स आहे की तुमचा पेशन्स आहे. या बॉलवर वाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा परांगणच्या माध्यमातून चुकी होते. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स. टीम बाबू 11 सांताक्रूजला पण थोडं एक्स्ट्रावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे त्यामुळे इम्पॉर्टंट परफॉर्मन्स पण दाखवावा लागेल. बॉलर परांगण स्ट्राईक एंडला बॅटर. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स परांगणचे कुठेतरी स्कोर वरती जाऊन ठेवलाय. 24. चोवीस रन झालेत बॉलिंगसाठी. परांगण स्ट्राईक एंडला बॅटर मनोज.
या बॉलवर देखील एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलचा कॉल दिला. बॉबी होते तिकडे, डबलचा कॉल दिला. लॉस्ट विकेटला चान्स आहे. या बॉलवर पण लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. रन, एक्स्ट्रा रन्स तब्बल या ओव्हरमध्ये 4 व्हाईट बॉल पाहायला गेले. इकडे हलकासा बॉल होता, ऑफ स्टिक करून मात्र वळवला गेला. तिकडे डॉट बॉल. बॉलर परांगण. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि फुलटॉस बॉल मिस केलाय. डॉट बॉल. डॉट बॉलची गरज आहे टीम बाबू 11 सांताक्रूज. त्यांच्या विरुद्ध दत्त 11 सायन. मुंबई अगदी CST पासून टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर तिकडून देखील खेळाडू आले. तिकडे चर्चगेट पासून अगदी विरार, नालासोपारा, पालघर, अंधेरी, त्या साईडला पनवेल, नवी मुंबई, ठाणे, रायगड, विविध भागातून खेळाडू आज इकडे येताना पाहायला मिळतात. की मुंबईतली एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे आणि टास्क वाला क्रिकेट म्हणजे मुंबईत एक टास्क आहे. हे टास्क डबल बॉक्स काय असतं ते जाऊन बघायचं आहे. या बॉल देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. तिकडे आपण क्षेत्ररक्षक आहेत. प्रॉपर टायमिंग केलं बॅटर रीचने. अगदी वेगळ्या अंदाजामध्ये 28 रन झालेत आणि बघता बघता दत्त 11 सायन पण मॅच मध्ये आली आहे. वेल प्लेड. एक्स्ट्रा रन्स टाकले. परांगणचे कुठेतरी एक्स्ट्रा रन्स मात्र लक्ष वेधून घेतात. 28 रन, 2 विकेट. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. बॉल मात्र तिकडे थांबणार नाही. बॉल निघून जाईल. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला. नॉन स्ट्राईकला फेकी केली गेली आणि डायरेक्ट हिट लागला असता तर चान्स होता. पण तिकडे 2 रन आणि 3 ओव्हर संपल्यात. 30 धावा झाले धाव फलकावरती बॅटिंग करत असताना दत्त 11 सायन. 3 ओव्हर 30 रन 2 विकेट. LED स्क्रीनवरती पण अगदी बघण्यासाठी खूप वेगळी फिलिंग आहे. आणि आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील आमच्या महिला, आमच्या ज्या यंगस्टार्स आहेत त्या पण मॅच बघतात की त्या बोलतील एक वुमन्सची पण मॅच झाली पाहिजे. पण वुमन्सची पण आपण मॅच ठेवूयात आणि त्या पण एन्जॉय करतात क्रिकेट. वुमन्स क्रिकेट पण तेवढंच पुढे चाललंय. प्रत्येक फील्डमध्ये वुमन्स पण खूप चांगलं कार्य करतात. मग ते मॅरेथॉन असेल, ऑलिम्पिक असेल, क्रिकेट असेल, कबड्डी.
आणि 1 रन शॉर्ट आहे. बघा शॉर्टकट तुम्ही लाईफ मध्ये मारू नका. अंपायरने पकडलं तुम्ही शॉर्टकट मारू नका. फिल्डरने थोडं शॉर्टकट मारला आणि तिकडे अंपायरने ते तुला 1च रन मिळेल. 3 ओव्हर संपल्यात आणि 29. सर्व प्रेक्षक पण इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या या परिसरातील स्थानिक सर्व खेळाडू आणि सर्व स्थानिक नागरिक पण आहेत. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर बॉलिंग साठी आपण पाहतो एक लेफ्ट आर्म सनी येत आहेत. कल्याण वेस्ट ईस्टला पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि कल्याणचे खूप चांगले व्यावसायिक गटात पण खेळाडू खेळताना पाहिले गेलेत. बॉलर सनी पहिलाच बॉल सनीचं स्वागत केलं. पंचांनी दंडित केलं गेलं नो बॉल आणि अंपायर्सला थोडा बॉल आदळलाय. गणेश सर ओके आहे ना? उद्या परवा ऑफिस आहे त्यामुळे आपलं फ्री हिटचा मात्र इकडे चान्स असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी श्री सिद्धी सेवा मंडळाचं श्री सिद्धी पॅकर आज या क्रीडा स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. या बॉलवर अगदी मला असं वाटलं बॉल अगदी हवेत खेळतो की काय. बिल्डिंगच्या वरतून डायरेक्ट एक्सप्रेस हवेवरती. यानंतर टीम ज्युपिटर अंधेरी आणि मालवण मुकेश रॉयल मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि ज्युपिटर अंधेरी त्यानंतर पार्क साइड पॅकर विक्रोळी आणि जॉर्ज 11 कल्याण आपल्या टी शर्ट्स आपण घेऊन जायचे आहेत आणि त्याच दरम्यान एक चौकार 4 रन. ज्या 4 टीम यानंतर खेळणार आहेत त्यांनी आपल्या व्यासपीठावरची कॉन्टॅक्ट करायचं आणि आपल्या टी शर्ट्स वगैरे घेऊन जा प्लीज. चांगला फटका खेळले गेले बॅटर मनोज. इकडे पण एक सिंगल रन कंप्लीट होतीये. अडतीस रन झालेत. कुठेतरी एक्स्ट्रा प्लस पण पाहिले गेले त्यामुळे मॅच कुठेतरी आता दत्त 11 सायनच्या परड्यामध्ये जड झाली आहे. यामुळे देखील खोल टप्प्याचा बॉल तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे. बेल स्टॉप. कुणी अडवला रे बॉल? बॉल किसने रुकाया रे?
साजिद तिकडे होते आणि साजिदने एक चांगला बॉल अडवलाय. इकडे व्हाईट बॉल. किती रन आहेत? 41 झाले. 41 झाले. एक मिनिट थांबा 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 एक मिनिट थांबा. विशाल हॅलो, इथे समोर बाउंड्रीवरचे प्लेयर मागे या, मागे या प्लीज, मागे या. 42 झाले सांग. 42 झालेत. 42 रन झालेत. ते समोर बॅनर, बॅनरचे इथे सगळ्यांनी बाहेर जायचंय. आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह करतोय, त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपण कॅमेऱ्याच्या अँगलच्या मध्ये येणार नाहीये. 42 इथे बाउंड्रीवरचे प्लेयर मागे या आणि डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये फक्त आपण प्लेयरच बसतील याची देखील विनंती असेल. बॉलर नेम कृष्णा, पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा येतोय. डावखुरा शैलीचा कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. इथे कट केलाय. हॅलो, ज्या उर्वरित 4 टीम आहेत यानंतर ज्या खेळणार आहेत त्यांनी आपल्या टी शर्ट घेऊन जा. ज्युपिटर अंधेरी आणि पारसाईड पॅकर विक्रोळी आणि जॉर्ज 11 कल्याण आपल्या टी शर्ट घेऊन जा मित्रांनो. बाकी जे काही रूल्स आहेत ते तुम्ही नॉट आउट आहे. बघता बघता स्कोर पण अगदी दत्त 11 सायनने एक चांगला स्कोर आतापर्यंत उभारला गेलाय. 43 रन झालेत. जो जिंकेल तो रॉयल चेंबूर संघासोबत खेळेल. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी यानंतर देखील एक मॅच असणार आहे. या बॉलवर देखील अगदी धीम्यात आणि फक्त बॉल सोडला तिकडे आणि बघता बघता मात्र 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. 2 रनच्या मधून स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 45. बॉलर कृष्णा. या बॉलवर पण स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सनी फेकी करतील आणि रन. सिंगल. 46. आमच्या समवेत आज मान्यवरांची मानती आली आणि सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी
आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. झेलबाच्या रूपामध्ये एक चांगली माननीय श्री विजयजी गटाणी साहेबांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत है. विजय जी, थैंक यू सो मच. आप यहाँ पर अपने टूर्नामेंट के लिए अपना टाइम यहाँ पर स्पेंड किया, इसलिए थैंक यू सो मच विजय जी. 46 रन झालेत आणि 3 विकेट गेलेत. शेवटचे ओव्हर चालू आहे आणि शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या इनिंगचा. या बॉलवर देखील व्हाईट बॉल आणि रन मात्र सिंगल. 47. मॅच मध्ये बघता बघता ग्राफ वरती गेलाय टीम दत्त 11 सायन. लेफ्ट आर्म स्ट्राइक एंडला बॅटर कार्तिक. या बॉलवर कार्तिकने अगदी हलक्या हाताने ढकलला गेला तिकडे. रन सिंगल मिळेल आणि स्कोर झाला आपण पाहिलं तर 48 झालाय. 49चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम बाबू 11 सांताक्रूज. 48 झालाय. 49चं टार्गेट. स्कोर कार्ड आपण पाहते 12 बॉल 13ला रिचने एक चांगली बॅटिंग केली आणि बॉलर्सने पण कुठेतरी 2 ओव्हरमध्ये 11 रन करत असताना कृष्णाचा एक चांगला स्पेल. सन्नी बॉबीने पण अगदी एक ओव्हर टाकत असताना 13 रन सन्नीने खर्च केले गेले. 16 रन बॉबीने खर्च केले गेले. नंतर परांगणने पण 1 ओव्हरमध्ये आपण पाहिलं रन 8 रन खर्च केले गेले. बट परांगणच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आले त्यामुळे रन झाले. बट परांगणने कव्हर केले त्यानंतर. आणि आता 49चं टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये 49 रन करायचे आहेत. मध्ये 19 रन वरती आहेत. दुसरा दिवस या टुर्नामेंटचा. श्री सिद्धी सेवा मंडळाची ही क्रीडा स्पर्धा. चला फास्ट खेळायचं. बॅटिंग लाईन पाठवा. टीम बाबू 11 सांताक्रूज. सर्व शार्पी लाईट्स एलईडी लाईट्स ऑन आहेत. जॉर्ज 11 कल्याण आपल्या टी शर्ट घेऊन जा आणि पार्कसाइड विक्रोळी पॅकर. आपल्या टी शर्ट घेऊन जा. बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे दुसऱ्या डावाला. 50 पण इकडे चेस झाले त्यामुळे मॅच चांगली रंगताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामध्ये आपण वळणार आहोत आणि विशाल जावीर आमच्या समोर येतील. थँक्यू. हॅलो थँक्यू सागर सर. चला मॅच वळूयात आपण सेकंड डावाकडे. दुसऱ्या इनिंग कडे मॅच चालू होते. मॅच ऑन होते. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन हातात असताना कार्तिक पहिल्या षटकाची ही दिलेली जबाबदारी. सलामीवीर जोडी
साहिल आणि बॉबी या जोडी, साजिद आणि बॉबी या जोडीला आपण पाहतोय. पहिला बॉल, नो बॉलचा इशारा आणि पॉवर प्ले मिळणार आहे. त्या नो बॉल वरती एक्स्ट्रा आणखी एक रन मिळतोय, डिक्लेअर रन मिळतोय. बाबू 11 संघाला मात्र 30 बॉल मध्ये नो बॉलचा इशारा दिलाय, पॉवर प्ले मिळतोय. 50 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचंय. $49 टार्गेट असेल. इथे व्यासपीठावरती आपण पाहतोय आमंत्रित पाहुणे या मॅचचा आनंद घेत असताना आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत या सर्वच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो. स्क्रीनच्या माध्यमातून देखील या मान्यवरांना आपण पाहू शकतो. आज वेळातील वेळ बहुमूल्य अमूल्य असा वेळ दिला तर मनपूर्वक हार्दिक असे आम्ही स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. दरम्यानचा बॉल, शिवसेना शाखा क्रमांक 200 ची शाखा प्रमुख सन्माननीय अभिषेक सावंत साहेब उपस्थित आहेत. हार्दिक असे स्वागत आहे आपले देखील. आज आपण या क्रीडा स्पर्धे दरम्यान उपस्थित राहिलीत. या क्रीडा स्पर्धेची शोभनीय अशी ही क्रीडा स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक असे हार्दिक स्वागत. तसेच उपशाखा प्रमुख सन्माननीय प्रकाश शिंदेजी आपले देखील मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. अजूनही एकही बॉल झालेला नाही आणि एक्स्ट्रा रन मात्र 4 धावांनी सुरुवात झाली आहे. इथे हवेमध्ये फायर, इथे पुन्हा एकदा चातुर्याने खेळलेला हा स्ट्रोक, एक चांगला बॉल मात्र इथे मार्गी लावलाय. 4 धावा मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतील. 4 धावांनी समीकरण पुढे हलतंय. साजिदच्या बॅट मधून ही चौकार येताना पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग 30 बॉल मध्ये पूर्ण करायचे हे आव्हान, ही रचनात्मक धावांची खेळी तुम्हाला तयार करायची आहे. 1 बॉल आणि रन झाले तर 8. दुसरी इनिंग बाबू 11 संघ धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा चुकी होते. वाईट बॉल डावे यष्टीच्या बाहेर असलेला हा बॉल पंचाच्या निदर्शनास आलाय. दंडित केला गोलंदाज झाला. पुन्हा टाकावा लागेल बॉल. एक्स्ट्रा रन. पहिली पॉवर प्लेची ओव्हर दरम्यानच्या धावांना इथे मात्र आकार दिला जातोय. इथे मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान गोलंदाजाकडनं चुका होत आहेत. इथे मात्र धावांचा मात्र डोंगर कमी करण्याच्या दृष्टीने हे 2 बॅटर खेळपट्टीवरती दाखल झाले. त्यात या एक्स्ट्रा रन आणि त्यात या चौकाराची साथ मात्र आतापर्यंत लाभली आहे. एकंदरीत धावा 9 या अंकावरती पाहायला मिळतील. आज क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, शनिवारचा दिवस, उद्याचा अंतिम दिवस, रविवारचा दिवस. 3 दिवसांच्या कार्यकाळात 3 दिवसांच्या कालावधीमध्ये अंडरआर्मचं हे क्रिकेटचं हे सुवर्ण असं ही क्रिकेटची मांदी आहे. क्रिकेटची ही आयोजनाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आणि पहिली ही सलामीची जोडी मात्र ढासळली आहे. पहिला रनआउट होतोय. जो बॅटर मात्र चांगल्या प्रकारे धावांचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने खेळपट्टीवरती दाखल झाला होता, त्या बॅटरला शांत केलाय. पहिला रनआउट, पहिली विकेट. साजिद माघारी जातोय. पार्क साइड विक्रोही आपण व्यासपीठावरती यायचंय. कॅप्टन
पार्कसाइड विक्रोळी. दोन बॉल आणि 9 रन झालेत. व्हाईट बॉल. इथे मात्र चान्स तयार करण्याच्या दृष्टीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसतोय. आणखी एक विकेट मार्गी लागलाय. आणखी एक झटका. आणखी एक खेळाडू माघारी. बॅक टू पॅव्हेलियन. सलामीची जोडी इथे मात्र ढासळते. बॉबी सलामीचा आलेला साजिदच्या जोडीचा बॉबी देखील माघारी जातोय. इथे अनोखे स्ट्रोक खेळायचे. इथे चातुर्य दाखवायचे. इथे कौशल्यपूर्ण कामगिरी करायची. इथे कौतुकास्पद तुम्हाला पात्र राहायचंय. परंतु ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य करायचे. 2 विकेट आणि तदनंतरचा आलेला बॅटर कृष्णा. आज कृष्णाने 2 वेळा गोलंदाजी केली. या खेळपट्टीवरती कृष्णाची देखील गोलंदाजी सार्थकी राहिली आहे. स्ट्राईकला आलेला कृष्णा. व्हाईट बॉल. चुकी करतोय. सात एक्स्ट्रा धावा खर्चल्या या गोलंदाजाने. पुन्हा व्हाईट बॉल. तर व्यासपीठावरती आपण इथे उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आवर्जून उपस्थित राहिले तर सन्माननीय विनय गटानी साहेब यांना आम्ही सन्मानित करण्यासाठी या क्रीडा स्पर्धेचे उपस्थित प्रतिनिधी सन्माननीय सुबोध जाधवजी आपणच विनंती राहील आपण सन्मानित करायचे. आज अमूल्य बहुमूल्य वेळ क्रीडा स्पर्धेसाठी दिला. आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या कारणाने हा सन्मान केला जाईल. टॅप करण्याचा प्रयत्न. तर व्यासपीठावरती तेरा रन झालेत. नो बॉल. इथे मात्र तुम्हाला चेक करण्याची संधी नाहीये आणि यावेळेचा बॉल नो बॉल. फ्री हिट मिळेल. काही नियम आहेत त्या नियमांच्या अनुषंगाने जर तुम्हाला खेळपट्टीवरती दाखल व्हायचंय इथे चान्स मिळवलाय. इथे संधी तयार केली आहे. इथे मात्र संधीचं सोनं झालंय. इथे पुन्हा एक चौकार येतोय. या चौकाराने मात्र धावांचं गणित उलगडते. धावांचं गणित बदलते. विकास होतोय. परिवर्तन होते. चेंजेस होते. अधिकता वाढते. प्रगतीपथावरच्या या 4 धावा मात्र इथे संघाच्या धावफलकातील बदल करताना पाहायला मिळतील. 18 रन झाले. तर पहिलीच पॉवर प्लेच्या ओव्हरचा घेतलेला हा समाचार. या गोलंदाजाला मात्र कुठेतरी मोठ्या धावांना सामोरं जावं लागतंय. अर्थातच पहिला पॉवर प्लेचा षटक मार्गी लागलाय आणि तदनंतरच्या धावा येऊन पोहोचल्यात 18 या अंकावरती. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल मध्ये ही 49 धावांची खेळी सजवायची आहे. ती सजवत असताना पहिल्याच ओव्हर दरम्यान 18 धावा मात्र सजवल्या गेल्यात. उर्वरित 24 बॉल मध्ये आता मात्र खेळी नक्कीच रंगवली जाऊ शकते. सजवली जाऊ शकते आणि आव्हानाची ही रचनात्मक धावांची असलेली ही खेळी मात्र पूर्ण केली जाऊ शकते.
नेक्स्ट ओव्हर, दुसरी ओव्हर. गोलंदाज आहे शैलेश. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा अटॅक करतील. 2 सलामीचे विकेट माघारी पाठवलेत, परंतु तदनंतर देखील धावांमधील जे समीकरण आहे प्रगतीपथावरती चांगलं दिलासादायक समीकरण पाहायला मिळेल. दरम्यानचा पहिलाच बॉल वाईट बॉल, लेग यष्टीच्या बाहेर. एक्स्ट्रा धावांना मात्र पुन्हा भर घालताना पाहायला मिळेल. आणखी एक तोच टप्पा, तीच दिशा, तीच रनांची सांगता. त्याच क्षेत्रामधील हा बॉल मात्र एक्स्ट्रा मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. इथे टॅप केलाय. इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काय चपळाई दाखवली, काय बॉल थांबवला. लेग फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बॉल थांबवलाय, अडवलाय. सुशांत सारख्या खेळाडूने मात्र या बॉलवरती दाखवलेली त्याची चपळाई. इथे थोडासा स्वतःवरती कंट्रोल ठेवला, पॉइंटला दिशा दिली कृष्णाने. सिंगल रन मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल. लेग फाईन क्षेत्रामध्ये दिशा दिली जाते. सिंगल रन पुन्हा पूर्ण होईल. पुन्हा लेग फाईन क्षेत्रामध्ये टॅप केलाय. सिंगल रन. डिक्लेअर स्वरूपात 1 रन मिळतोय. या धावांना आकार द्यायचा, या धावांचं गणित पुढे न्यायचंय आणि येणाऱ्या काही बॉल मधून काही आक्रमकता देखील तुम्हाला पूर्ण करायची आहे, आक्रमकता दर्शवायची आहे, तरच हे असलेलं आव्हान पूर्ण होऊ शकतं. स्ट्राईकचा बॅटर कृष्णा धावांची जुळवाजुळव करतोय. सोबतीला असलेला पुन्हा एक टॅप केलाय. स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आणखी एक सिंगल रन मिळतोय. दत्ता 11 आणि बाबू 11 दोन संघांमधून सुरू असलेला हा संघर्षमय क्रिकेटचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आज ही क्रिकेटची रात्र अनुभवता येते, आनंद घेता येते, ही क्रिकेटची असलेली मेजवानी चाकता येते. इथे पुन्हा लेग फाईन क्षेत्रामध्ये टॅप केलाय. डिक्लेअर स्वरूपात आणखी एक रन मिळतोय. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटका अखेरीस 25 रन. एक चांगला धावांचं समीकरण तयार केलंय, चांगली धावांची जुळवाजुळव केलीये. 49 धावांचा पाठलाग करत असताना अर्ध्या धावांचा पल्ला गाठलाय. अर्ध्या धावांचा खेळांचा हा डोंगर मात्र फोडून काढलाय. अजूनही अर्ध्या धावांचा डोंगर फोडायचा आहे. उर्वरित 18 बॉल आणि गरज आहे एकंदरीत 18 बॉल आणि 24 धावांचं समीकरण अजूनही असलेलं पूर्ण करायचंय. एकंदरीत 6 धावा अजूनही अधिक आहेत. त्या 6 धावा मात्र येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आलेला गोलंदाज तिसऱ्या षटका दरम्यानची दिलेली संधी, दिलेली सुपूर्द केलेली जबाबदारी, त्या जबाबदारीला साजेशी कामगिरी करण्याच्या दृष्टीने या खेळपटलावरती दाखल होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा अटॅक करेल अमोल. अमोलच्या गोलंदाजाला मात्र सामोरं जात असताना स्ट्राईकचा बॅटर सुजित मात्र स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळेल. बघता क्षणी एक एक मॅचचा प्रवास पुढे सरसावतोय. बघता क्षणी एक एक संघ पुढे आणि एक एक संघ पराभव, अशी काही वाटचाल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवसांच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाली आहे. इथे चान्स घेतला. इथे मिड विकेटच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ग्राउंड टू शॉट पाहायला मिळाला. सिंगल रन मिळेल. मॅच जवळपास ही तयार होऊ शकते. मॅच जवळपास विजयाच्या दृष्टीने कृष्णा आणि सुजित या मॅचला आकार देऊ शकतात. एक पॉवर प्लेची ओव्हर देखील त्यांच्याकडे शिल्लक आहे. रिव्हर्स टॅप. एक सिंगल रन पूर्ण होतोय. आज कृष्ण शांत, संयमी, जबाबदारीने, जाणीवपूर्वक खेळपट्टीवरती संघांच्या माध्यमातून धावांची उधळण, धावांची जुळवाजुळव, धावांचा पाठलाग, आव्हानाचा विचार करता धावांना आकार देतोय. लेग फाईन क्षेत्रामध्ये पुन्हा एक सिंगल रन मिळेल. डिक्लेअर रन मिळेल.
एक आला आता कोणी काढला 28 धावांचं समीकरण पूर्ण झालंय. स्टेप आउट केलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल बाउंड्रीला पाठवलाय, खेळाडू आलाय, फेकी केली, 2 धावांचा प्रयत्न होतोय, यशस्वी झालाय प्रयत्न, 2 रन कंप्लीट होत आहेत. या 2-2 धावांनी देखील धावांमधील असलेली अधिकता कमी केल्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. ही जोडी काही काळ खेळपट्टीवरती थांबली आहे. या जोडीमधील सातत्य टिकून राहिलंय. या जोडीमधील धावांचं गणित उलगडण्याची त्यांची क्षमता पाहायला मिळतीये. इथे स्टेप आउट केला, पुन्हा एक अनोख्या शैलीचा स्ट्रोक आखलाय, सिंगल रन पूर्ण होतोय. जर मॅच मध्ये कमबॅक करायचंय गोलंदाजाला, इथे मात्र असलेल्या या पार्टनरशिपला मात्र तोडावं लागेल. इथे मधल्या लाईनीचा डिसिजन मात्र कव्हर केला जातोय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चला वळूयात आपण पुढील बॉल कडे. फेअर अँड डिलिव्हरी होतोय हा बॉल. व्यासपीठावर आमंत्रित पाहुण्यांना आपण पाहू शकतो स्क्रीनच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल, कृष्णा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये ही जोडी, बिल्डअप झालेली जोडी, पार्टनरशिप मात्र तोडणं गरजेचं होतं. ती पार्टनरशिप तोडली अमोलने, कृष्णाला माघारी पाठवलंय बोल्ड आउट स्वरूपात. कृष्णा चांगला खेळत होता, परंतु कृष्णाची यावेळची खेळी मात्र संपुष्टात आणली आहे. गरज होती संघाला कमबॅक करण्याची, ती अमोलने गरज मात्र पूर्ण केली आहे. इथून देखील मॅच मधील गणित पुन्हा बदलतील. आलेला बॅटर जीवन, बाबू 11 बॅटिंग करते ना. दत्ता 11. चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. बाबू 11 सांता क्रूज आणि दत्ता 11 सायन, या 2 संघांमधून सुरू असलेली मॅच. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटका अखेरीस संघाचं धावगणित 31 या अंकावरती पाहायला मिळेल. उर्वरित 12 बॉल शिल्लक आहे, तर 12 बॉल मध्ये गरज आहे 12 बॉल अजूनही 18 धावांची गरज. त्या 12 बॉल मधील हे 6 बॉल मात्र आता अतिशय निर्णायक वळणावरती असणार आहेत, कारण या क्षणाला बॅटरने घेतलाय पॉवर प्लेचा डिसिजन, पॉवर प्लेचा चॉईस केलाय. इथे मात्र बॅटरला अधिराज्य गाजवण्याची संधी आहे. इथे मात्र मॅच उलगडण्याची संधी आहे. इथे मॅच जवळ आणण्याची संधी आहे. इथे मॅच मधील प्रवास थोडा आणखी कमी करण्याची संधी आहे. बारा बॉल 18 धावांची अजूनही समीकरण जुळवायची आहेत. 6 अधिकतेच्या धावा कमी करायच्या आहेत. या षटकामध्येच त्या काही गोष्टी साध्य करता येऊ शकतात. या षटकामध्येच ती अधिराज्य गाजवण्याची संधी बॅटरला मिळू शकते. बिल्डअप झालेली जोडी थांबवली गेली. कृष्णाला माघारी पाठवलं गेलं. जीवन आलाय, इथे चान्स घेतलाय, कव्हरच्या माध्यमातून इथे बाउंड्रीवरती चेंडू पाठवलाय. दुसऱ्या रनासाठी स्ट्राईकचा बॅटर मात्र कॉल देतोय. 1च रन असेल. मॅच बघता क्षणी जवळ येते, मॅच बघता क्षणी तयार होते, मॅच बघता क्षणी आकार घेते, मॅच बघता क्षणी दोनही बाजूला पाहायला मिळते. दोन्ही संघांकडे तितकीच मॅच आहे. 49 धावांचं असलेलं आव्हान, 49 धावांचं समीकरण. इथे चान्स घेतला पुन्हा एकदा. एक चांगला टायमिंग पाहायला मिळाला, चांगला फुटवर्क पाहायला मिळाला, एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. सिंगल रन मिळतोय. चान्स घ्यावे लागणारे, चौकार तयार करावे लागणारे, आक्रमक पवित्रा उचलावा लागेल. पॉवर प्लेच्या संधीमधील बॅटरचं अधिराज्य गाजवावं लागेल, तरच या धावा शक्य आहेत, तरच हे आव्हान कंप्लीट होईल, तरच पुढील मॅच मध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल.
दोन संघांमधून चालू मॅच आपण पाहतोय. दत्ता 11 बाबू 11 दोन संघ इथे मात्र आपला संघर्षमय प्रवास क्रिकेटच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. बाबू 11 सांताक्रूज, दत्ता 11 सायन. चालू मॅचचा आनंद घेत असताना उपस्थित प्रेक्षक स्वागत आहे. दरम्यानचा बॉल एक चांगला प्रकारे क्या बॉल ते चांगला बॉल गोलंदाज मनिया. तीन बॉल झाले तर पॉवर प्लेची अजूनही 3 बॉल बाकी आहेत. एकंदरीत या पूर्ण सामन्यामधील 9 बॉल शिल्लक आहेत. चान्स घेतलाय पुन्हा एकदा, पुन्हा बॉल थांबवलाय, पुन्हा फेकी केली. एकच रन मिळतोय की दुसरी रन पूर्ण होते? एकच रनावरती मात्र तुम्हाला थांबावं लागतंय. 4 बॉल चांगल्या प्रकारे या गोलंदाजाने कौतुकास्पद हाताळलेत, कारण एकही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. मोठ्या फटक्यापासून बॅटरला वंचित ठेवलंय. प्रहारी आक्रमकता पवित्रा उचललाय, परंतु त्यातून मार्ग सापडला नाहीये. इथे टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळणार आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. 5 चेंडूचा विचार करता एकही एक्स्ट्रा बॉल खर्च केलेला नाहीये. जे असलेल्या पॉवर प्लेचं प्रेशर या गोलंदाजावर तसं पाहता दिसलेला नाहीये, कारण एकही एक्स्ट्रा रन त्यांनी जाऊ दिलेला नाहीये, एकही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळतोय. हा बॉल जर निर्णायक वळणावरती आखला तर कौतुक होईल आणि टाळ्यांचा कडकडाट होईल या गोलंदाजासाठी. इथे चान्स घेतला, इथे मात्र चान्स मात्र हुकलाय, इथे मात्र संधी निर्माण झाली विकेटची. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक होतं, इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट होईल या गोलंदाजासाठी. अर्थातच चांगली गोलंदाजी मन्या या गोलंदाजाने केले. पॉवर प्लेची हे 4 धावांचं षटक हाताळलंय आणि मॅच मधील आणखी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. 6 बॉल आणि आता गरज आहे 35 रन झाले तर 6 बॉल आणि 14 रनांची गरज आहे. मॅच कठीण झाली आहे, मॅच थोडीशी डिफिकल्ट झाली आहे. शेवटची ओव्हर, 6 बॉल आणि 14 धावांची गरज. अमोल येतोय पुन्हा एकदा गोलंदाज. ज्या अमोलचं गोलंदाजीची तिसऱ्या ओव्हरची गोलंदाजी आपण पाहिली, तो अमोल पुन्हा एकदा खेळपट्टीवरती तयार केलाय. चान्स घेतला, इथे मिड विकेटच्या माध्यमातून बाउंड्रीवरती चेंडू पाठवला आणि इथे संधी तयार झाली आहे. चौकार मिळतोय. या चौकाराने पुन्हा एकदा मॅच बदलतीये. बाउंड्रीवरच्या प्लेअरने मागे या, थोडं इथे सगळ्यांनी मागे या. फिल्डिंगला थोडंसं अडथळा निर्माण होईल, मागे यायचे. जीवनने या चौकाराने पुन्हा एकदा मॅच मधील जिवंतपणा पुन्हा तयार केलाय. 5 बॉल आणि गरज आहे 10 रनांची. आणखी एखादा चौकार आला तर मॅच मधील चुरस, मॅच मधील रंगत इथे वाढताना पाहायला मिळेल. या अगोदर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये काही बाउंड्री आल्या नाहीत, परंतु इथे मात्र पॉवर प्ले नसताना बाउंड्री येते, ही कौतुकास्पद आहे. तो पडदा सोडायचा आहे बाउंड्री तिथे पाठीमागे. इथे पुन्हा चान्स घेण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या माध्यमातून बॉल थांबवलाय. सिंगल रन मिळतोय. 4 बॉल आणि 9 रनांची गरज आहे. आणखी चौकार जुळवावे लागतील. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जर रन आले असते ना तर ही मॅच तयार झाली असती. ती पॉवर प्लेची ओव्हर अगदी सेफ गेली आहे. मनाने ती गोलंदाजी करून आपलं मात्र कौशल्य दाखवलं. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना 40 व्हाईट बॉल. झाले तर 8 रनांची अजूनही गरज आहे. सिंगल रन पूर्ण होतोय. आता मात्र गरज असेल 7 रनांची. बॉल शिल्लक राहिले तर
तीन बॉल मध्ये आता मात्र गरज आहे 7 रनांची. 3 बॉल 7 समीकरण पूर्ण करण्यासाठी एक चौकार तरी आणावा लागेल. चान्स घेतलाय इथे कव्हर्सला, परंतु चांगली फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अतिशय लाजवाब, अतिशय सुशांत कडून ही क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळली गेलीये. बॉल थांबवला, बॉल निसटला असता, बॉल गेला असता, बाउंड्रीची सीमारेषा गाठली असती. पाठी फिल्डर होता कव्हर करायला, परंतु तितका वेळ मिळाला नसता. 2 बॉल आणि आता गरज आहे 6 रनांची. दोन बॉल 5 जरी केल्या तरी बॅटिंग टीम विजय निश्चित होऊ शकतो. इथे चान्स घेतलाय, 1 रन पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 1 रन मिळते. आता गरज आहे 1 बॉल आणि 5 रनांची, परंतु 1 बॉल 4 जरी झाल्या तर एव्हरेज नुसार बॅटिंग टीम विजय निश्चित होऊ शकतो. परंतु तो 1 बॉल मध्ये 4 रन तुम्हाला जुळवायचा, 1 बॉल मध्ये 4 रन कंप्लीट करायचे आहेत. काही नियम आहेत, काही अटी आहेत. कारण 3 ओव्हरचा एव्हरेज, 3 ओव्हरचे विकेट आणि 5 ओव्हर मधील बाउंड्री विचारात घेता हे असं समीकरण आपल्या समोर मांडत आहोत. आणि त्यात हे समीकरण पाहता 1 बॉल आणि 4 जर जोडले तर नक्कीच बॅटिंग करणारी टीम विजयी होऊ शकते. 1 बॉल 5 ची गरज आहे, परंतु 1 बॉल 4 देखील विजय निश्चित होऊ शकतो. महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल, निर्णायक बॉल जबाबदारीने आखावा लागेल, जबाबदारीने टोलवावा लागेल. इथे मात्र चान्स घेतलाय आणि हा चान्स घेत असताना मात्र हा विजय निश्चित झालाय. टीम दत्ता 11 संघ मात्र या टीम मधील आपल्या गोलंदाजांच्या माध्यमातून विजय निश्चित करताना पाहायला मिळालाय. अभिनंदन संघाचा आणि पराभूत संघाचा देखील हार्दिक असे आभार आहे. तर मी आपली रजा घेतो आणि सागर मोरे सरांकडे मायक्रोफोनची जबाबदारी सोपवतो. थँक्यू. एक विशेष सन्मान या परिसरातील एक नामवंत समाजसेवक आमचे माननीय श्री विनयजी गडानी साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. संतोष सरांना विनंती करेल की गटानी साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज या कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे विनय भाई गटानी साहेबांचा एक विशेष सन्मान. थैंक यू सो मच विनय भाई, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और अपना टाइम इस टूर्नामेंट के लिए स्पेंड किया. थैंक यू सो मच. एक विशेष सन्मान इकडे श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे गटानी साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो. आमचे सिद्धेश नाईक आणि त्यांचे सर्व मित्र परिवारातर्फे आपला एक विशेष सन्मान. थैंक यू सो मच. त्यानंतर सुबोधजीने विनंती केली की अभिषेक सावंत यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. एक शाखा प्रमुख म्हणून कार्य करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. आमचे अभिषेकजी सावंत साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमानिमित्त इकडे केला जातोय. थँक्यू सावंत साहेब, आपण देखील आज इकडे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि अभिषेक सावंत साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. किती मनापासून आभार आहे सर्व आमचे मान्यवर. चला टॉस. एक फोटो कॅमेरामॅन